तर सर्वात पहिले सांगायचं तर YTPL बद्दल सांगायचं तर YTPL बद्दल म्हणजे पूर्वी असं वाटत होतं स्टार्ट करताना म्हणजे टीचिंगचा बिझनेस थोडासा सुरू होता की स्टार्ट करायचा. त्यावेळेस मी बऱ्याच काही शोधलंय की करायचं. त्यावेळेस ऑनलाईन करताना सर्वात पहिले प्रश्न येत होता की बा आपण ऑनलाईनला पहिलेच पेमेंट वगैरे करतो. त्याच्यामुळे ट्रस्ट कोणावर ठेवायचं की बा जितकं आपण केलं तर त्याच्या बदलीत काही मिळेल की नाही मिळणार समजा असा विश्वास आहे. तर ते मला YTPL मध्ये 100% सॅटिस्फॅक्शन मिळालं की बा आपण म्हणजे कमीत कमी किंमतमध्ये आपण समजा बिझनेस स्टार्ट करायचा तर त्याच्यामध्ये ते आपल्याला 100% देतात. म्हणजे इव्हन दो मी सरांसोबतही समजा बोलताना आपल्याला जर असं वाटलं की नाही बो सर असं नाही तसंच दिलं तर सर आपल्याला म्हणजे छोट्या मुलांसारखं तुम्हाला तसं नव्हतं का मग तुम्ही सांगा तुम्हाला कसं पाहिजे तर असंच म्हणून आपलं म्हणजे पूर्ण सॅटिस्फॅक्शन करून आपल्याला ते पूर्ण म्हणजे समजावून सांगतात आणि सर्व समजा जसं आपल्याला स्टार्टअप करायचं आहे त्याच्यानुसार मिळते. आणि फक्त म्हणजे पूर्ण टीमचंच म्हणता येईल की बा आता अंकिता मॅडमशी जुडलेलं आहे तर अंकिता मॅडमशी सुद्धा म्हणजे की आपला कॉल नाही रिसिव्ह केला तर कॉल बॅक वगैरे करतील. पूर्ण म्हणजे केअरिंग करतील आणि सपोर्ट सुद्धा करतील त्याच्याने. तर मला YTPL बद्दल म्हणायचं तर पूर्ण टीमच असं आपल्याला जर एखादं स्टार्टअप करायचं असेल तर त्या स्टार्टअपसाठी एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म असा YTPL आहे असं म्हणता येईल. आणि हे झालं समजा नॉन टीचिंग बद्दल टेक्निकल स्टाफचं. आणि टीचिंगचं जर म्हटलं तर दीपाली मॅडमचं जर टीचिंग बद्दल प्रॉब्लेम्स नाही मॅडम तुम्ही जे शिकवलं ते नुसतं शिकणंच नाही तर त्याच्यामध्ये म्हणजे स्टार्टअपचं मेन त्याच्यामध्ये नॉलेज मिळालं आहे की शिकायचं तर समजा आपण लगेच कुठूनही शिकून घेतो शिकवल्यानंतर पण छोट्या छोट्या गोष्टी स्टार्ट कसं करायचं कोणता बिझनेस कसा स्टार्ट करायचा किंवा शिकवण्याचं कसं स्टार्ट करायचं या छोट्या छोट्या गोष्टी एकदम म्हणजे दीपाली मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने हे केलं की बा लगेच आपण कॅप्चर केलं आणि लगेच स्टार्ट केलं. तर त्याच्यामुळे मी लगेच समजा 1 महिन्याच्या आतमध्ये माझं टीचिंगचं सुरू केलं आहे आणि माझे 10 ॲडमिशन झालेले आहेत आणि आजपासून सध्या बॅचसुद्धा झालेली आहे सुरू झाली आहे. तर थँक्यू सो मच असं म्हणेल मी एकदम बेस्ट असं मला म्हणजे YTPL कडून 100% सॅटिस्फॅक्शन आहे.